कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता आपल्या हातामध्ये आलेला आहे. त्यापैकी म्हटलं तर तेलंगणा हे तसं छोटं राज्य आहे. मिझोराम त्याहून छोटं आहे, छत्तीसगड पण छोटं आहे, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्य महत्त्वाची. पण तेलंगणाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की जरा जास्त विचार केला पाहिजे, कारण तेलंगणाचा निकाल हा फार महत्त्वाचा, एका अर्थानं अनपेक्षित आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणावर तेलंगणाच्या प्रभाव टाकणारा आहेच, पण त्याहीपेक्षा देशाचं राजकारण बदलून टाकणारा असा हा निकाल आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की तेलंगणाबद्दल जरा विचार केला पाहिजे. तेलंगणामध्ये BRS म्हणजे पूर्वीचा TRS जो नंतर BRS झाला, BRS नावाचा पक्ष सत्तेमध्ये आहे. तिसऱ्यांदा चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती. खरं म्हणजे दक्षिण भारतामध्ये सलग तिसरी टर्म फारशी कोणाला मिळत नाही, MGRंचा अपवाद वगळता. पण जेव्हा तेलंगणामध्ये ही सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू होती त्याच्या पूर्वी काही दिवस साधारणपणे अशी अपेक्षा होती की BRSचा प्रभाव वाढत चाललेला आहे आणि BRSच्या अपेक्षा किंवा महत्वाकांक्षा, आकांक्षा या केवळ राज्यापुरत्या नाही आहेत, तर त्या राष्ट्रीय आकांक्षा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर BRSला काहीतरी करायचं आहे. म्हणून तर त्यांनी TRSचं रूपांतर BRSमध्ये केलं. किंवा आम्ही तेलंगणापुरते नाही, आम्ही भारतव्यापी पक्ष आहोत हे सांगण्याचा त्यामध्ये मुद्दा होता. एवढंच नाही, अगदी महाराष्ट्रापर्यंत BRS येऊन धडकला आणि आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा BRSने लढवली आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काही ठिकाणी BRSचे सरपंच पण झाले. असं म्हटलं जात होतं की आता या ग्रामपंचायत निवडणुकांनंतर जी लोकसभा निवडणूक होईल त्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात BRS हा महत्त्वाचा पक्ष ठरू शकतो. एवढंच नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये तर हा आणखी त्याहून महत्त्वाचा पक्ष ठरू शकतो. एकूण BRSची मोर्चे बांधणी, BRSकडे असणारा पैसा, त्यांचे ज्या प्रकारे सगळे नेते यायचे, गाड्यांचा ताफा, अशी सगळी चर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू होती. असा BRS पक्ष की जो राष्ट्रीय स्तरावर येऊ पाहतोय असा पक्ष, अशा BRSचा तेलंगणामध्ये पराभव झाला. ही फार म्हटलं तर धक्कादायक घटना आहे असा अंदाज अनेकांना आला होता. मी ही एक्झिट पोलच्या अनुषंगाने बोलताना हे सांगितलं होतं. पण तरीसुद्धा एवढं स्वीप करेल काँग्रेस असं अनेकांना वाटत नव्हतं, पण काँग्रेसनं स्वीप केलं. खरं म्हणजे तेलंगणामध्ये काँग्रेसची अवस्था फार काही बरी नव्हती. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की 2013मध्ये जेव्हा तेलंगणा वेगळा झाला त्यापूर्वी आंध्र प्रदेशचाच भाग तेलंगणा होता आणि तिथे तेलंगणाच्या जन्मापासून BRS सत्तेमध्ये आहे. तिथे काँग्रेसचा प्रभाव त्या अर्थानं फारसा नव्हता, भाजपचाही प्रभाव फार मोठा नव्हता. पण या निवडणुकीमध्ये असं काय झालं की काँग्रेसनं स्वीप केलं आणि BRSचा पराभव झाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मुळात BRSच्या अनुषंगानं अँटी इन्कम्बन्सी होती. BRSच्या काही योजना फार महत्त्वाच्या होत्या, लोककल्याणकारी अशा योजना होत्या आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं असं पण मानणारा एक मोठा वर्ग होता. पण तरीसुद्धा त्या सगळ्या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही असं म्हणणारा सुद्धा एक वंचित वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होता. दुसरं असं की BRS सरकार भ्रष्ट आहे असं परसेप्शन तयार करण्यामध्ये काँग्रेस आणि बाकी मंडळींना बऱ्यापैकी यश आलं. मुद्दा असा होता मुळामध्ये की तर BRSकडे पैसा प्रचंड आहे आणि शिवाय BRS आणि सगळं सरकार चालवणारी जी मंडळी आहे त्यामध्ये चंद्रशेखर राव यांचं घरच पूर्णपणे हे चालवत आहे अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती. चंद्रशेखर राव यांचा मुलगा, त्यांचा पुतण्या, त्यांची मुलगी हे सगळे मिळून तो सगळा पक्ष चालवत आहेत, संघटना चालवत आहेत, राज्य चालवत आहेत वगैरे वगैरे अशी बरीच चर्चा होती. आणि त्यामुळे ती अँटी इन्कम्बन्सी जी काय आहे ती अँटी इन्कम्बन्सी हळूहळू तयार होत होती. पण ती अँटी इन्कम्बन्सी तयार होऊन सुद्धा फार फरक पडला नसता जर लोकांना पर्याय मिळाला नसता. कारण तेलंगणामध्ये पर्याय नव्हता, पण तेलंगणामध्ये आपण पर्याय आहोत हे सिद्ध करण्यामध्ये काँग्रेसला यश आलं. मला आठवतं म्हणजे जेव्हा भारत जोडो यात्रा निघाली होती तेव्हा 1 वर्षभरापूर्वी साधारणपणे मी स्वतः तेलंगणा परिसरामध्ये होतो आणि हैदराबादमध्ये पण होतो. तेव्हा भारत जोडो यात्रा त्या परिसरामध्ये होती आणि राहुल गांधींच्या पदयात्रा सुरू होत्या. मी पाहिलं की राहुल गांधींच्या पदयात्रांना जो अभूतपूर्व प्रतिसाद तेलंगणामध्ये मिळाला, म्हणजे भारतामध्ये ज्या ठिकाणी उत्तम मिळाला प्रतिसाद त्यापैकी तेलंगणामध्ये मिळालेला प्रतिसाद हा अगदी सर्वाधिक मानला पाहिजे इतका तो प्रचंड होता. या भारत जोडो यात्रेनंतर, राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर वातावरण बऱ्यापैकी बदललं. एक चांगली महत्त्वाची गोष्ट अशी होती काँग्रेसच्यासाठी की मुळात तेलंगणामध्ये काँग्रेसची पारंपरिक वोट बँक होतीच, कारण शेवटी तेलंगणा हा आंध्र प्रदेशचा भाग आहे.
आपल्याला माहिती आहे की YSR रेड्डी हे अतिशय महत्त्वाचे नेते आंध्र प्रदेशचे, ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि अत्यंत कमाल त्यांची लोकप्रियता होती. ते नेते काँग्रेसचेच होते. त्यामुळे ते जेव्हा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते तर तेलंगणा हा आंध्र प्रदेशचाच भाग होता. त्यामुळे बेसिकली तेलंगणामध्ये काँग्रेसची वोट बँक अगदी परवापर्यंत होती. गेल्या 10 वर्षांमध्ये ती बऱ्यापैकी हळूहळू कमी झाली, कारण त्याच्यानंतर तेलंगणामध्ये कोणी नेताच नाही काँग्रेसचं केडर नाही, म्हणून काँग्रेसची वोट बँक अन्यत्र गेली, BRS कडे गेली किंवा इतरत्र गेली, MIM कडे गेली, ती काँग्रेसपासून दुरावली. जेव्हा राहुल गांधी आले आणि राहुल गांधीच्या पदयात्रांनी वातावरण तयार झालं की काँग्रेस हा चर्चेमध्ये आहे, काँग्रेस हा सुद्धा एक पर्याय आहे, राहुल गांधी हा एक पर्याय आहे, अशी चर्चा सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी समीकरणं बदलली. रेवंत रेड्डी नावाचा चांगला नेता तेलंगणामध्ये काँग्रेसकडे होता आणि मग त्या नेत्याला त्यामुळे बळ मिळालं. आणि अर्थातच मग काँग्रेसने ज्या प्रकारे प्रचार केला त्या प्रचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असेल तर त्यांनी प्रामुख्याने 2 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट अशी की एकतर विकासाच्या अनुषंगानं चर्चा बऱ्यापैकी सुरू केली आणि दुसरा मुद्दा जो आहे तो असा की BRS आणि MIM हे भाजपचेच भाऊ आहेत, हे खरं म्हणजे भाजपची बी टीम आहे असा प्रचार केला आणि तो लोकांना बऱ्यापैकी खरा वाटल्याचं कारण असं ते ओवेसी बंधू राहतात हैदराबादमध्ये, तेलंगणा आहे त्यांचं होम पिच. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे ओवेसी बंधू आणि MIM निवडणूक लढवते ते तेलंगणामध्ये मात्र सगळ्या जागा लढवत नाहीत, अगदी मोजक्या जागा लढवतात. ही काय गंमत आहे? BRSच्या अनुषंगाने तेच आहे की BRSचा पैसा एवढा दिसतोय, म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की BRSनं ज्या प्रकारच्या जाहिराती राष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये दिल्या, अगदी स्थानिक मराठी वर्तमानपत्रांमध्ये दिल्या, वृत्तवाहिन्यांवर ज्या प्रकारचे जाहिराती केल्या, तर त्यांच्याकडे उत्तम पैसा आहे हे लक्षात येऊन सुद्धा केंद्रीय यंत्रणा ज्या नॉर्मली लगेच असेंब्लीला लागतो तसा फारसा लागला नाही. एकदा ती वेळ आली होती, पण त्यानंतर भाजपनं सावधगिरीची भूमिका घेतली. त्यामुळे BRS आणि भाजप यांच्यामध्ये काहीतरी साटलोट आहे असा प्रचार राहुल गांधींनी केला आणि त्या प्रचाराला बऱ्यापैकी यश मिळालं. बाकी तिथली जातीय समीकरणं अमुक तमुक बऱ्याच गोष्टी आहेत, त्यावर मी तपशिलात जात नाही. मला एक वेगळा मुद्दा मांडायचा. तो मुद्दा असा की मुळामध्ये या प्रकारे स्वीप करत आता काँग्रेसचा मुख्यमंत्री तेलंगणामध्ये होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. BRSचा अश्वमेध हा तेलंगणामध्येच रोखला गेलेला आहे. त्यामुळे आता BRSला फार पुढे जाणं अवघड आहे. आता ते महाराष्ट्रात किंवा अन्यत्र जाऊ शकतील असं काही वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये BRSचा वापर हा बहुधा मतांचं विभाजन करण्यासाठी व्हावा असा भाजपचा प्रयत्न असावा, कारण आता महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे. या सगळ्यामध्ये मुद्दा जातीचा आहेच, पण मातीचा आहे, शेतीचा आहे. अशा वेळी एकूण शेतकऱ्यांचा असंतोष आणि असंतुष्ट घटक बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. असे असंतुष्ट घटक कदाचित सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणार नाहीत, मतदान करणार नाहीत. पण मग ते मतदान भाजपला नाही झालं तरी काँग्रेसला पण होऊ नये, महाविकास आघाडीला पण होऊ नये, म्हणून मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न म्हणून BRS कडे सुद्धा पाहिलं जात असावं अशी शक्यता आहे. MIM सुद्धा त्याच अर्थाने महत्वाची. पण हे सगळं आत्ता जे काय आहे त्या BRS त्या अर्थाने BRS बऱ्यापैकी मागे गेली आणि काँग्रेसला यश मिळालं. मुद्दा असा आहे की मुळामध्ये एकतर कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे विजय मिळवला काँग्रेसनं, राहुल गांधींच्या पदयात्रांचा कर्नाटकमध्ये फार मोठा परिणाम झाला आणि त्या प्रभावी पदयात्रांनंतर तिथे पण ज्या प्रकारे DK शिवकुमार आणि बाकी सगळे नेतृत्व उभं राहिलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला, त्याच्यानंतर लगेच तेलंगणामध्ये विजय मिळवला. हे नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे आपल्या हातातलं राज्य राजस्थान काँग्रेसनं गमावलं, मध्य प्रदेश हेही त्या अर्थानं हातातलं राज्य, कारण नंतर जरी सत्तांतर झालं असलं, सरकार उलथवलं गेलं असलं तरी मुळामध्ये बहुमत स्पष्ट नव्हे, पण सर्वाधिक जागा सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस होती मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश गमावलं, राजस्थान गमावलं, छत्तीसगड गमावलं. ही तीनही उत्तर भारतातली, ज्याला काऊ बेल्ट आपण म्हणतो, गायपट्ट्यातली, ही तीनही राज्य त्या अर्थाने गेली. पण तीनही राज्य गेली आणि उत्तर भारतातली राज्य गेली आणि प्रत्यक्षामध्ये मात्र तेलंगणासारखं दक्षिण भारतातलं राज्य जे काय आहे ते आलं. मला असं वाटतं की याचा विचार केला पाहिजे, कारण आता भारताच्या आगामी राजकारणामध्ये दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत हा संघर्ष तीव्र होत जाणार आहे आणि हा संघर्ष फार महत्त्वाचा आहे. दक्षिण भारताची आपली एक सांस्कृतिक अस्मिता आहे, आपली सांस्कृतिक ओळख आहे. उत्तर भारत हा पूर्णपणे, विशेषतः जो हिंदी बेल्ट आहे, जो काऊ बेल्ट आहे, त्याची आणखी एक वेगळी सगळी विचारांची पद्धती आहे, वेगळी मांडणी आहे. साधारणपणे उत्तर भारताच्या निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. दक्षिण भारतामध्ये मात्र धार्मिक ध्रुवीकरणापेक्षा सुद्धा प्रादेशिक अस्मिता, जातींचं राजकारण, भाषिक अस्मिता, विकासाचे मुद्दे अशा अनुषंगाने चर्चा जास्त होते. यंदा सुद्धा या निवडणुकीमध्ये सुद्धा तेलंगणामध्ये याच अनुषंगाने चर्चा प्रामुख्याने झाली आणि ती म्हणजे एकतर तेलंगणाची अस्मिता, तेलंगणाचा विकास वगैरे
आणि त्यामुळे प्रादेशिक पक्ष जे काय आहे, प्रादेशिक पक्षांचं एकूण तिथून हद्दपार होणं हे फार बरं आहे असं माझं मत नाहीये. उलट पक्षी प्रादेशिक पक्ष असले पाहिजेत. आणि ही जी थिअरी मांडली जाते की प्रादेशिक पक्ष हा लोकशाहीला धोका आहे, हे मला अजिबात मान्य नाही. उलट पक्षी माझं म्हणणं असं की प्रादेशिक पक्ष त्या त्या ठिकाणी असणं फार आवश्यक आहे. अवघ्या देशाचं सगळं विभाजन हे 2 किंवा 3 मुख्य राजकीय पक्षांमध्ये होणं हे फार बरं नाहीये. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रादेशिक पक्ष असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे मग ते शिवसेना असो, द्रमुक असो किंवा BRS असो, या सगळ्याच पक्षांचं महत्त्व जे आहे ते महत्त्व मान्य केलं पाहिजे. एनिवे, मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की उत्तर भारतामधल्या निवडणुकांची पद्धत वेगळी, दक्षिण भारतातल्या निवडणुकीची एकूण पद्धत वेगळी. दक्षिण भारतामध्ये आता ज्या प्रकारे तेलंगणा काँग्रेसकडे आलेलं आहे, त्यापूर्वी कर्नाटक काँग्रेसकडे आलेलं आहे. केरळमध्ये आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी हे केरळच्या वायनाडचे खासदार आहेत. त्यांची ती खासदारकी रद्द करायचा प्रयत्न झाला आणि नंतर ते कसं बुमरँग झालं ते आपण बघितलंय. पण मुळामध्ये असं आहे की वायनाडचे खासदार आहेत आणि केरळमध्ये मुळात जे कम्युनिस्ट पक्ष आहेत किंवा केरळ काँग्रेस आहे हे सगळे इंडिया आघाडीचा घटक आहे. त्यामुळे केरळ त्या अर्थानं विरोधकांकडेच आहे. आणि केरळमधले एकूणच सगळे पक्ष जे सत्तेमध्ये आहेत ते तेवढे कणखर आहेत आयडिओलॉजीच्या अनुषंगानं. त्यामुळे केरळ हा त्या अर्थानं तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आंध्रप्रदेशमध्ये निवडणूक जेव्हा होईल तेव्हा अर्थातच तेलंगणाचा परिणाम आंध्रामध्ये होऊ शकतो. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची वोट बँक मोठी आहे. YSR रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन याची काँग्रेस हीच आत्ता तिथल्या लोकांना आपली काँग्रेस वाटते. पण बेसिकली ती वोट बँक काँग्रेसचीच आहे. तिथे उद्या राहुल, प्रियांका, सोनिया त्यांनी खूप चांगलं काम केलं तर आंध्र प्रदेश सुद्धा जिंकणं काँग्रेसला शक्य होणार आहे. ते काही फार अवघड नाही आहे. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आहे आणि स्टॅलिन हे अत्यंत कणखरपणे विरोधकांच्या आघाडीसोबत आहेत. याचा अर्थ असा आहे की एकूण दक्षिण भारतामध्ये जर नीटपणे मांडणी केली, विचार केला विरोधकांनी, तर दक्षिण भारत पूर्णपणे विरोधकांकडे जाऊ शकतो, इंडिया आघाडीकडे जाऊ शकतो. आणि दक्षिण भारतामध्ये लोकसभेच्या जागा जवळपास 128 आहेत. मला असं वाटतं की आत्ता 128 जागा जर असतील तर 128 पैकी जवळपास 101 जागा मिळवणं हे इंडिया आघाडीला फार अशक्य नाहीये. 272 ही मॅजिक फिगर आहे. त्याचा विचार केला तर मग हे सहजपणे जमू शकतं खरं म्हणजे. मग त्याशिवाय आपण जरी म्हटलं की उत्तर भारतामध्ये भाजपचा बोलबाला आहे, भाजपच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला बळ मिळणार आहे, राम मंदिरानंतर तर आणखी संदर्भ बरेच बदलणार आहेत, त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे, हे सगळं जरी म्हटलं तरी सुद्धा काही एक गठ्ठा मतं आणि सगळ्या जागा हे भाजपकडे जातील असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे त्याही बेल्टमधल्या बऱ्याच जागा जे आपण नाही म्हटलं तरी इतर पक्षांकडे किंवा विरोधकांकडे जाऊ शकतात. शिवाय जे महत्त्वाचे पक्ष आहेत, महत्त्वाचे राज्य आहेत, त्याचा विचार केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की बिहारमध्ये आता चित्र काय आहे, झारखंडमध्ये चित्र काय आहे, हिमाचल प्रदेशमध्ये नुकतंच आता काँग्रेसनं जिंकलेलं आहे. अशी जी राज्य आहे, पंजाब आहे, दिल्ली आहे जिथे आम आदमी पक्ष आहे, बंगालसारखं राज्य आहे की जिथे ममता बॅनर्जींचा प्रभाव, त्यांच्या पक्षाचा प्रभाव चांगला जोरकस आहे. महाराष्ट्र हे सगळ्यात महत्त्वाचं राज्य, उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात मोठं 48 लोकसभा मतदारसंघ असणारं. आणि आपण हे बघितलंय की आता महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं चित्र आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार पडलं, महाविकास आघाडी सरकार, आणि महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंविषयी असणारी सहानुभूती वाढली कारण शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याचा फायदा होण्याऐवजी उलटपक्षी तोटाच होईल असं एकूण सगळं चित्र आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, अजित पवार वेगळे झाले, त्याचाही फायदा उलटपक्षी महाविकास आघाडीला होईल असं चित्र आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, ओबीसींचं आंदोलन, अशी सगळी जी आंदोलनं, आरक्षणाचा मुद्दा तापलाय. त्यामुळे हा सगळ्या सहानुभूतीचा मुद्दा मागे गेला असं जरी वाटत असलं तरी सुद्धा तो मुद्दा आहे आणि त्याचा फायदा विरोधी पक्षांना निश्चितपणे होणार आहे. फक्त विरोधी पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवणं आणि एकजूट करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर तसं केलं तर महाराष्ट्र सुद्धा बऱ्यापैकी विरोधकांकडे जाऊ शकतो. याचा अर्थ असा, या सगळ्या जागांचा एकूण विचार केला, 128 दक्षिण भारतातल्या आणि बाकी या सगळ्या, तर लोकसभा निवडणूक जिंकणं हे इंडिया आघाडीला फार अशक्य आहे असं मानण्याचं कारण नाही. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या 3 निवडणुका, 3 राज्य भाजपनं जिंकली, पण 2018मध्ये हीच 3 राज्य काँग्रेसनं जिंकलेली होती. काँग्रेसनं मध्य प्रदेश जिंकलं होतं, काँग्रेसनं राजस्थान जिंकलं होतं, काँग्रेसनं छत्तीसगड जिंकलं होतं. 2018मध्ये तेव्हा सुद्धा ती लोकसभेची सेमीफायनल आहे असं म्हटलं गेलं, ती लोकसभेची पूर्वपरीक्षा आहे असं म्हटलं गेलं. पण प्रत्यक्ष अंतिम परीक्षा झाली, प्रत्यक्ष फायनल झाली तेव्हा 2019ची लोकसभा निवडणूक मात्र भाजपनं जिंकली आणि अगदी विक्रमी 303 जागांसह जिंकली. याचा अर्थ असा की या केवळ 3 राज्य घेतली म्हणजे लोकसभेचा निकाल अंतिम झालाय असं काही मानण्याचं कारण नाही. इंडिया आघाडीनं ठरवलं तर ते या प्रकारचं काम करू शकतात. आता 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. पहिली गोष्ट अशी आहे की मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की आता या निकालामुळे जर भाजपचं बळ वाढलं असेल तर ते स्वाभाविक आहे, पण त्यामुळे विरोधक नामोहरम झाले असतील तर मात्र गडबड होऊ शकते.
आणि विरोधक नामोहरम झाले तर मग इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी विस्कळीत होऊ शकते. काही घटक पक्ष इंडिया आघाडीतले हे भाजपकडे जाणं किंवा इंडिया आघाडीतून बाहेर पडणं वगैरे अशा काही गोष्टी घडू शकतात. तसं झालं तर मात्र ते फार धोकादायक आहे आणि जे घडण्याची शक्यता जास्त आहे, कारण विरोधकांचं मनोबल फार लवकर खच्ची होतं, त्यांची एकजूट अभावानं होते आणि जेव्हा असं काही घडतं तेव्हा पटकन त्यांना भविष्याचे वेध लागतात. शिवाय केंद्रीय यंत्रणा आहेत, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, हे सगळं विचार करता त्यामुळे अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू शकतात. ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाली, निकाल लागला, काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सत्तेत आली, सरकार आलं काँग्रेसचं, पण एवढं सगळं होऊन सुद्धा प्रत्यक्षात मात्र नंतर सरकार बोलतून टाकलं गेलं. महाराष्ट्रामध्ये पण असा प्रयोग झाला. शिवसेनेसारखा एवढा महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष तोही फुटला. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी अनेक ठिकाणी घडणं अशक्य नाहीये. ते घडलं तर मात्र अडचण होणार आहे. आणि भाजपला नेमकं हे हवं आहे. भाजपकडे दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण, हा पहिला मुद्दा आहे, आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मतांचं विभाजन, विरोधकांच्या मतांचं विभाजन. विरोधकांच्या मतांचं विभाजन होईल असा प्रयत्न त्यांनी सगळीकडे केला. छत्तीसगडमध्ये अजित जोगेंचा पक्ष असेल किंवा अन्यत्र समाजवादी पक्ष असेल, बहुजन समाज पक्ष असेल, असे सगळे MIM आहे, अशा सगळ्या पक्षांचा उपयोग करून मतांचं विभाजन करायचा हा प्रयत्न भाजपचा आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो. मध्यंतरी पुण्यामध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली. 2 जागा होत्या, त्यात एक होती कसब्याची आणि एक होती पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ. ह्या दोनही मध्ये तुम्ही गंमत बघा की कसब्याची निवडणूक ही तशी खरं म्हणजे फार वेगळ्या प्रकारची निवडणूक होती. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता, गिरीश बापट यांचा बालेकिल्ला मानला जात होता. त्या कसब्यामध्ये भाजपला यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण भाजपचा उमेदवार पराभूत झाला आणि महाविकास आघाडी जिंकली. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की महाविकास आघाडीनं एकाच एक उमेदवार दिला, सगळे विरोधक एकवटले आणि विरोधक एकवटले तर कसबा होतो. याच्या उलट पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये मात्र काय झालं तर तेव्हा राहुल कलाटे नावाचे अपक्ष उमेदवार उभे राहिले. राहुल कलाटे हे खरं म्हणजे शिवसेनेचे, ते उभे राहिले. असं सगळं झालं, पण मुळामध्ये राहुल कलाटे उभे राहिल्यानंतर ती निवडणूक ही भाजपनं जिंकली. याचं कारण असं आहे की मुळात राहुल कलाटेंच्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आणि भाजपला सहजपणे तिथे यश मिळवता आलं. खरं म्हणजे भाजपचा अजेंडा हा आहे. भाजपचा एकूण जो काही भाजपची व्यूहरचना आहे ती व्यूहरचना अशी आहे की काही झालं तरी मतांचं विभाजन झालं पाहिजे. त्यामुळे त्यांना कसबा नको आहे, त्यांना पिंपरी चिंचवड प्रमाणे देशभर सगळ्या जागांवर हे होणं अपेक्षित आहे. असं मतांचं विभाजन झालं तर त्याचा फायदा होऊ शकतो, हे अनेक ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे ते झालं तर मात्र भाजपला विजय मिळवणं शक्य आहे. बाकी भाजपबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही आहे. भाजप प्रत्येक निवडणूक किती मनापासून लढतं, सगळी यंत्रणा काय प्रकारे वापरली जाते, त्यांचं केडर काय पद्धतीनं काम करतं. नरेंद्र मोदी हा चेहरा अद्यापही कायम आहे, हे या 5 राज्यांच्या निवडणुकांनी सिद्ध केलेलं आहे. नरेंद्र मोदींचा करिश्मा अद्यापही कायम आहे, कारण 3 राज्यांमध्ये त्यांनी जवळपास चेहरा दिला नाही. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान हा चेहरा होता. मध्य प्रदेशमधल्या विजयाचे शिल्पकार हे शिवराज सिंग चौहान आहे, ते खरं आहे, पण तरीसुद्धा त्या अर्थानं त्यांचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा नव्हता. आता इथे होतीलच अशी खात्री नाहीये. राजस्थानमध्ये भाजपकडे चेहरा नव्हता, छत्तीसगडमध्ये भाजपकडे चेहरा नव्हता. तेव्हा स्थानिक विकासाचे मुद्दे, ध्रुवीकरण, मतांचं विभाजन आणि नरेंद्र मोदी या 4 मुद्द्यांवर भाजपनं यश मिळवलं. हे सगळे मुद्दे आता भाजपला पुन्हा हवे आहेत. त्यामुळे भाजपकडे नरेंद्र मोदी आहेत. ध्रुवीकरणाचा मुद्दा राम मंदिरानंतर आणखी वाढणार आहे. त्याचप्रकारे मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्थानिक स्तरावरच्या जे काही गोष्टी असतील त्याही मुद्दे येतील. आणि शिवाय केंद्र पातळीवरच्या विकासाचा मुद्दा, लोकसभा निवडणुकीमध्ये तर पुन्हा G20 पासून ते सगळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्दे असतात, असे अनेक विषय येतील. पण या सगळ्यामध्ये काँग्रेस आणि बाकीचे पक्ष कुठे आहेत हा विचार केला पाहिजे. एक म्हणजे या सगळ्या निकालानंतर काँग्रेसचे घटक पक्ष थोडेसे दुरावतील का, काँग्रेसविषयी त्यांची शंका वाढेल का, राहुल गांधींचं एकूण जे काही स्थान आहे या सगळ्या विरोधकांच्या आघाडीतलं ते कमी होईल का, हे सगळं झालं नाही. आणि नीटपणे विचार केला, दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत अशी जर ही लढाई असेल आणि दक्षिण भारत हा पूर्णपणे इंडिया आघाडीकडे असेल तर उत्तर भारताचा काही भाग, उत्तर भारताच्या काही जागा आणि बाकीची जी राज्य आहेत की जी या दोन्हीच्या पलीकडची आहेत, महाराष्ट्रासारखी, या राज्यांवर लक्ष देऊन असं केलं तर खरं म्हणजे 2024च्या निवडणुकीचा निकाल वेगळा लागू शकतो. 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव सुद्धा होऊ शकतो, पण तो होईल असं आत्ता मानण्याचं कारण नाही. आत्ता तरी भारतीय जनता पक्षाची बाजू ही बरीच वरचढ आहे. आता तरी असं वाटतंय की 2024ची लोकसभा निवडणूक जिंकणं
हे भाजपला सहज शक्य आहे. पण मला स्वतःला ते सहज शक्य असं वाटत नाही. फक्त त्यासाठी विरोधक काय करतात, इंडिया आघाडी काय करते, हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. तेलंगणाच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला मुद्दाम हे सांगावंसं वाटलं की महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येऊ घातलेली BRS ही आता रोखली गेली तेलंगणामध्ये. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी फरक पडेल, त्याच्यावर परिणाम होईल, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे एकूण राष्ट्रीय राजकारणामध्ये दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत अशा प्रकारे सामना रंगला तर काही अर्थानं भारताचं राजकारण आमूलाग्र बदलून जाणार आहे. म्हणून मला असं वाटलं की हे आपल्याशी शेअर करावं. एनिवे, पुन्हा भेटूया.